थँक गॉड हा डबा मिळाला, नाही तर माझं काय खरं नव्हतं. अरे हा डबा पण नेहाचाच आहे ना? चल मी दोन्ही डबे एकत्र देऊन टाकतो. अरे कशाला, मी देतो ना बाबा. हे बघ, डबा जरी नेहाचा असला तरी मला कोणी दिलाय? शेफाली. मग मी देतो. नाही तर आता नेहा कशी तुझ्या मागे लागली, डबा दे डबा दे डबा दे, तसं ती माझ्या मागे लागेल. खरंय खरंय. ठीक आहे, तू दे डबा शेफालीला. हा, हे काय यार यश, किती चालवलंस तुम्हाला? पाय दुखतायत माझे. सॉरी सॉरी, सवय नाही राहिलेली ना. पाय चेपून देऊ थोडं? हा नको, पड पड. हा झोप झोप थोडं. झोप झोप. कालपासून डबा छातीशी कवटाळून फिरतोयस ना, आता बघ मज्जा. हॅलो. हाय, गुड मॉर्निंग सर. तुमचा डबा. थँक्यू. आहे ना? हाय, माझा डबा कुठे? एक मिनिट यश, हा माझा डबा नाही. माझा डबा कुठे? ऍक्च्युली ना, तुझा डबा कुठे ठेवला मला लक्षात नव्हतं, म्हणून मी जाऊन शोधून तसाच्या तसा सेम टू सेम डबा घेऊन आलो. काही फरक नाहीये. गुड ना? तुला यातला फरक कळणार नाही. मला माझा डबा हवाय बस. पण हा पण डबाच आहे ना, हा काय हट्ट आहे? आहे माझा हट्ट. मला नाही माहिती, मला माझा डबा हवाय बस. स्ट्रेंज. म्हणजे यांच्या डब्यासाठी आम्ही मार्केटमध्ये फिरायचं, टॅन व्हायचं आणि आणल्यानंतर ही म्हणते की एक मिनिट, कोणी सांगितलं होतं तुला मार्केटमध्ये फिरायला? आणि जर तू माझा डबा हरवला नसता ना, तर तुझ्यावर ही वेळच आली नसती. पायी फिरलो आम्ही या डब्यासाठी. इतर वेळी मग काही विमानाने फिरत असतो? आणि आम्ही काय चाललंय? एकटाच गेला होतास ना तू? हो, मी स्वतःला कधी कधी आम्ही असं म्हणतो. तुला काय प्रॉब्लेम आहे? कोण समजतोस तू स्वतःला? एकतर माझा डबा हरवला आणि त्यावरनं मलाच बोलतोयस. अगं हा डबा आहे ना, पण काही फरक नाही. आणि हा तर नवीन आहे. काय प्रॉब्लेम आहे? या डब्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की हा डबा माझा नाहीये. मला माझाच डबा हवाय बस. शेफाली, एक मिनिट,
ते माझं नेहा, हे बघ, हे बघ, सेम आहेत, यात काही फरक नाही. ओके, हा तर नवीन आहे. काय प्रॉब्लेम आहे? तुला नाही कळणार या दोन डब्यांमधला फरक रे. हा तुझा डबा आहे ना, तो नुसता रिकामा आहे. माझा डबा भरलेला होता आठवणींनी. माझ्या आईने दिला होता तो डबा मला. ज्या दिवशी तुला तुझी जवळची व्यक्ती घरून डबा बनवून देईल ना, तेव्हा तुला या डब्याची किंमत कळेल. करेक्ट आहे, तुझं लग्न नाही झालं ना अजून, म्हणून म्हणून तुला रिस्पॉन्सिबिलिटी नाही कळत आहे. एक काम करते, मीच शोधते तुझ्यासाठी मुलगी, म्हणजे तुला या डब्याची पण किंमत कळेल आणि हा डबा भरून देणाऱ्या बायकोची पण. बंडू काका आणि मी ना सापशिडी खेळत होतो, पण बंडू काका वॉशिंग मशीन आलं का ते बघायला जायचे. पण साप त्यांना टाकून टाकायचा. काकू असतील. या ना, या बस. परी, काकांसाठी पाणी आण जा. हाय बेटा. तुम्ही अचानक आला? नाही म्हणजे फोन नाही केला म्हणून विचारलं. परी, बाळा पाणी आण जा, बॉटल घेऊन या तू. अहो असू द्या, तिला कशाला ओरडताय, लहान आहे ती. खरं तर मला महत्वाचं बोलत बघा, आणि समजूतदार पण आहे. बॉटल पण घेऊन आली. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय, खाऊ. चॉकलेट नाही खात. मग ते चॉकलेट कोण? आई खाणार आहे? नाही, मीच खाते, पण मी फ्रेंडनी दिलेलं चॉकलेट खाते. नेहाजी, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. तुम्ही प्लीज बसता का? हो. ऍक्च्युली फोनवर सगळं नीट सांगता आलं नसतं, म्हणून असं डायरेक्ट आलो. तुम्ही सह्या केलेले डॉक्युमेंट्स बँकेतून माझ्या हाती लागले. अत्यंत कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत ही. डायरेक्ट तुमच्या हातात पडावीत म्हणून असं अचानक यावं लागलं. खरं तर मला 2-4 महत्वाची कामं होती, पण मी ती सगळी बाजूला ठेवली ह्या कारणासाठी. मला कळतंय, मी यायच्या आधी तुम्हाला सांगायला हवं होतं. आय एम सॉरी. नाही, तसं काही नाहीये. या बघा, ही तुमची सही आणि ही तुमच्या नवऱ्याची सही.
की मी जर हे कर्ज फेडू शकलो नाही तर माझी बायको हे कर्ज फेडेल आणि खाली तुमची सही. हेच यानेच सगळा घोळ केलाय. होळ म्हणजे? आता ह्यावर तुमची सही आहे म्हणजे तुम्ही अडकणारच ना. माझ्या परीने मी काय करता येईल त्याचा विचार करतोच आहे. म्हणजे दिलेल्या वेळेत जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाहीत तर ह्या घराचा लिलाव होणार. मग आपण कोर्टात गेलो तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. एकदा का कोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला हे घर सोडावं लागेल. हे बघा, मी माझ्या परीने शक्य तितका प्रयत्न करतोय. पण कसं आहे नेहाजी, आपलीच बाजू कमकुवत आहे ना. ती माणसं कायद्यावर बोट ठेवून असतात आणि कागदोपत्री सगळं तुमच्या विरुद्ध आहे. देव न करो पण म्हणजे मला असं वाटतं की दुसऱ्या घराचा ऑप्शन पाहून ठेवलेला बरा. नेहाजी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी हे सगळं तुम्हाला सांगितलं कारण तुम्हाला खरी परिस्थिती कळावी. तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. मी बोलतो ना बँकेच्या अधिकाऱ्यांशी. येऊ मी? तुम्ही चहा ठेवते बस. नको नको नको. अहो, मी आधीच सांगितलं तुम्हाला, मी माझी महत्वाची कामं सोडून आलोय. मला ती पूर्ण करायला हवीत. येतो. बाय बाय. आई, आता आपण दुसऱ्या घरी राहायला जाणार? नाही बेटा, पण कुठे नाही जाणार. हो 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 हो, पत्ता बरोबर आहे ना. या या तुम्ही. मी एक काम करतो, मी बाहेरच थांबतो म्हणजे कळेल तुम्हाला. हा, ओके, या या. नेहा, ए नेहा, अगं मशीन येत आहे. अरे अच्छा, आलात सुद्धा तुम्ही. मिळाल ना पत्ता बरोबर? मी? हो, म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं नाही का, नाक्यावरनं उजवीकडे वळा म्हणजे अजिबात चुकणार नाही. या या या. अगं मशीनवाला आलाय बघ. एक मिनिट, जरा बूट बूट प्लीज. अहो, पण मी नाही. काय म्हणतोय ते तर ऐका. या ना या, तुम्ही आत या. हो, काय अहो. काळजी करू नका, बसा. हा? हो. अहो, पण मी काय म्हणतो, अहो अहो काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी वकील आहे. हो, अच्छा, वकिली चालत नाही म्हणून हे काम करताय. अहो, काही हरकत नाही. अहो, काय माहितीये का, काम हे काम असतं, त्याच्यात छोटं मोठं काहीही मानायची गरज नाही. हा, डोंट वरी. हो, जरा ऐका. अगं थांब ग, तुला काय कळतंय? ये देखो, ये इधर है, ये देखो, ये इधर है ना, ये यहाँ पे इधर मशीन रखने का. हा, अहो, या इकडे. तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. अहो, तुमची माणसं येत आहेत ना मशीन घेऊन. नो प्रॉब्लेम, तुम्ही बसा ना. अरे नेहा, बरं झालं तू आलीस. हे बघ, मशीनची डिलिव्हरी द्यायला आलेत. नेहाजी, प्लीज यांना सांगा ना, हे जो समजताय तो मी नाहीये. अहो काका, हे ते नाहीयेत, हे परांजपे वकील आहेत. हो, सांगितलं मला त्यांनी. मी त्यांना म्हंटल त्यात काही वाईट वाटून घ्यायचं कारणच नाहीये. हा, तसं नाही काका, हे वकील माझ्या घराचं काम करून देणार आहेत. त्या कामासाठी आलेत ते. हो हो का, मला वाटलं मशीनवाला आहे म्हणून. अहो काय तुम्ही. अगं चूक झाली. हा, मी काय मुद्दाम केलं का? हो सॉरी, माझा गैरसमज झाला. मग तेच तर मी तुम्हाला मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही ऐकताय कुठे माझं? नेहाजी, येतो मी. हो, काकांच्या वतीनं मी सॉरी म्हणते. सॉरी. नाही नेहाजी, इट्स ओके. येतो मी. या, या. काकू मी पण निघते. हो हो वॉशिंग मशीन वाले आल्यावर मला सांग. हो हो सांग. अहो
कुणालाही काय घरात घेऊन येता? निदान नाव गाव तरी विचारायचं. अगं एकदा सांगितलं ना, चुकलं माझं. किती बोलशील त्याच्यासाठी? हा कहर आहात तुम्ही म्हणजे अगदी. अरे आले 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 आलं ग, आलं मशीन आलं. नेहा, अगं मशीन आलं ना. येताना डिलिव्हरी नोट घेऊन ये. या 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 या. इथे सगळ्या सूचना लिहिलेल्या आहेत. मशीन ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे काहीच टेन्शन नाही. तुम्ही फक्त एक बटन दाबलं की मशीन सुरू होणार. आणि तरीही काही गरज लागली तर आम्हाला कॉल करा. सिग्नेचर कोण करणार? नेहा आली. नेहा, तू शांतपणे मला समजावून सांग बर का, मग मला जमेल. हो का? थँक्यू सो मच. वेलकम. हाय, आई कुठे? आई बंडू काकांकडे. त्यांच्याकडे नवीन वॉशिंग मशीन आलाय ना, तू पण चला बघायला. चल. अहो काका, काय झालं? अगं पोरी, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत हे, आणि तू आमच्यासाठी हे सगळं. काका, आपली पास बहुत पैसा आहे आणि कष्टाचं काय, मला काहीच वाटत नाही. आता काकूंचे कष्ट मात्र कमी होते, हो ना काकू? अगं माझे कष्ट कमी होत आहेत ना, म्हणूनच त्यांना वाईट वाटत असेल. काकू, पूजा करून घेऊया. हो, पूजा करून घे. काका घ्या, पूजा करा. नाही बेटा, तुझा आणि परीचा मान आहे, या वस्तूवर तुमचा हक्क आहे. कोणची पोरं सुद्धा आई बाबाला विचारत नाहीत आजकाल. घरातली माणसं एकमेकांकडे पाहत सुद्धा नाही. अशा वेळी तू आई बाबांसारखं आम्हाला सांभाळतेस. नाही, हा हक्क तुझा आहे. अहो काकू, तुम्ही नेहा हे बरोबर बोलतायत. तूच करायचीस पूजा. चल बरी ये.